हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर फ्रेंड्स, हे बघा किती चमचमीत आणि सुंदर अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर इथं मी अस्सल गावरान कोंबड्याची चुनाळ यानी की पोटी कलिजी असेही म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, या पद्धतीने मी हे घेतलेलं आहे आणि हे 500 ग्रामच्या जवळजवळ आहे. तर याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक नव्या ट्रिकने ही रेसिपी तयार करायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, इथं मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मीठ टाकून आपल्याला ती चुनाळ त्याच्यात ॲड करायची आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर याला उकळी फुटोस्तर आपल्याला हाय फ्लेमवर याला शिजवायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, याला उकळी आलेली आहे आणि हे बघू शकता याची काही घाण वगैरे निघालेली आहे आणि स्वच्छ अशी पांढरी शुभ्र आपली चुनाळ दिसत आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला हे साईडला काढून घ्यायचे आहे आणि हे स्वच्छ थंड पाण्याने आणखीन हे धुवून घेतलेले आहे. तर इथे बघा हे मोठे मोठे पीसेस आहेत. तर आपल्याला भाकरी चपातीसोबत हे व्यवस्थित खाता येणार नाहीत म्हणून आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर हे बघा फ्रेंड्स, या पद्धतीने आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीने मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आणि भाकरी चपातीसोबत आपल्याला व्यवस्थित खाता पण येणार आहेत. तर इथं कढाईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यात 2 माप इतकं तेल मी टाकलेलं आहे. आता तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल ॲड करू शकता. त्यानंतर तेलात आपल्याला 2 बारीक केलेले कांदे ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. आता हे परतून होतंय तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहील. तर हे आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. फ्रेंड्स, लाल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता परतून झाल्यानंतर याच्यात अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला ॲड करायची आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यात अद्रक लसूण मी ॲड केलेलं आहे. अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट मी तयार केलेली होती, ते आपल्याला ॲड करून याला पण चांगलं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर हे बघा, चांगलं व्यवस्थित परतून घेतल्यावर ही रेसिपी खूप अशी टेस्टी बनते, कारण की जे कच्चं पण असतं अद्रक लसूणमध्ये ते व्यवस्थित आपल्याला परतून घेतल्याने रेसिपी खरंच टेस्टी बनते. तर हे बघा व्यवस्थित आपलं हे पण परतून झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. आता काळी मिरची पावडर, मीठ मसाला, कांदा लसूण मसाला, हळदी पावडर आणि धनेपूड आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि हे पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित भाजल्याने रेसिपीला चव येते. तर फ्रेंड्स, हे व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला सुकं नारळाचं थोडंसं पेस्ट टाकायचं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप बी करू शकता. तर हे बघा फ्रेंड्स, आपल्याला याला बी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला झाकून 2 मिनटं मंद आचेवर शिजवायचं आहे. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकून त्याला 2 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्या. तर फ्रेंड्स, चवीपुरते याच्यात मीठ ॲड करायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून याला झाकून 2 मिनटं शिजवायचं आहे. आता हे झाले आपले 2 मिनटं. हे बघा, हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या आणि 1 टमाटर आपण कट करून घेतलेला होता ते आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर हे सगळी मिळून एकदम चमचमीत अशी ग्रेव्ही तयार होते आणि याला पण थोडंसं आणखी पाणी टाकून आपल्याला 2 मिनटं झाकून मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मंद आचेवर हे पण आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि बघा किती छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आणि याच्यात मी आता ती चुनाळचे छोटे पीसेस केलेले ॲड केलेले आहेत, कारण की ते व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे.
व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत 5 मिनिटे याला झाकून मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। तर हे बघा किती अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे। आणि एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि हिरवी कोथिंबीर याच्यात ॲड करून पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि तुम्ही फ्रेंड्स भाकरी चपातीसोबत याला सर्व करू शकता। आता हे बघा किती अप्रतिम अशी आपली सुंदर रेसिपी तयार झालेली आहे। तर फ्रेंड्स तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुमची रेसिपी कशी बनली। आणि फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।